वंचित बहुजन आघाडीकडून परभणीत आज पत्रकार परिषद घेण्यात आली आणि जिल्ह्यातील 4ही विधानसभेसाठी चाचपणी सुरू असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। विशेष बाब म्हणजे वंचितकडून परभणी जिल्ह्यातील 4ही विधानसभेमध्ये प्रामुख्याने ओबीसी उमेदवार देणार असल्याची माहिती यावेळी आयोजक पत्रकार परिषदेत दिली। नेमकं काय स्थिती असणार आहे वंचितची आपण जाणून घेऊया। चव्हाण साहेब, काय सांगाल? वंचित निवडणुकीला सामोरे जात आहे, स्वबळाचा तुमचा नारा आहे। परभणी जिल्ह्यातील 4 विधानसभेपैकी 4ही ठिकाणी तुम्ही ओबीसी देणार असं तुम्ही विधान केले। हो, कारण की पक्षाचा अजेंडा आहे की आपल्याला महाराष्ट्रभरामध्ये 100 ओबीसी उमेदवार आपल्याला द्यायचे। त्या 100 मध्ये परभणीमधून 4 ओबीसी उमेदवार द्यायचे आणि आपण पाहतोय परभणी जिल्ह्यातला एक मतदारसंघ सोडला, पाथरी जर सोडला तर बाकी तिन्ही मतदारसंघ हे ओबीसी बहुल आहेत। आणि याच्या आधीच्या 2 निवडणुकांमध्ये आपण अल्पसंख्याक समुदायाला उमेदवारी देण्याचा प्रयोग केला होता, पण तो प्रयोग सपशेल फसला गेलेला आहे। आता आपल्याला भाकरी फिरवण्याची वेळ आलेली आहे, म्हणून आपल्याला परभणी जिल्ह्यामध्ये 4ही विधानसभेमध्ये एखाद्या वेळेस एखादं इकडे तिकडे होऊ शकतं, पण प्रथमतः आपला अजेंडा असा आहे की आपल्याला 4ही विधानसभेमध्ये ओबीसीचे उमेदवार द्यायचे। 4 विधानसभा आहेत परभणीमध्ये, त्यापैकी 4 ठिकाणी किंबहुना 3 ठिकाणी तुम्ही ओबीसी देणार असं विधान केलंय। इतर समाजाकडून काही इच्छुकांचे उमेदवारी अर्ज आलेत का तुमच्याकडे? इच्छुकांचे प्रत्येक विधानसभेमधून किमान 10 अर्ज आमच्याकडे आलेले आहेत आणि प्रत्येक विधानसभेमध्ये 10 पेक्षाही जास्त इच्छुक उमेदवार आमच्याकडे आहेत। पण त्यातून आमची जी ओबीसी निवडणूक समन्वयक समिती आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही उमेदवार निवडू आणि जवळपास जिल्ह्यामध्ये 4च्या 4 ओबीसी उमेदवार असतील असा आमचा प्रयत्न राहील। प्रकाश आंबेडकर साहेबांना तुम्ही कळवलंय, नेमकं स्थिती कधीपर्यंत स्पष्ट होणार आहे जिल्ह्याच्या 4 विधानसभेबाबतची आणि कधीपर्यंत उमेदवारांची घोषणा होणार आहे? हे बघा, काल परभणीमध्येच ओबीसीच्या सर्व संघटना, जे 17-18 संघटना आणि वंचित बहुजन आघाडी जिल्ह्याची कमिटी उत्तर आणि दक्षिण यांची बैठक झाली। या बैठकीला आमचे इथे सन्माननीय पक्ष निरीक्षक सुद्धा उपस्थित होते आणि दुसरे सन्माननीय पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते। याच्यामध्ये ओबीसीची एक कृती समिती तयार केली, त्या कृती समितीचा एक अध्यक्ष केला आणि त्याच्याबरोबर कोलॅबरेट करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची एक टीम केलेली आहे। येणाऱ्या 15 तारखेपर्यंत म्हणजे 15 सप्टेंबरपर्यंत पूर्ण चित्र स्पष्ट झालेलं असेल आणि इथं उमेदवारांची नावं डिक्लेअर केलेली असतील। तर एकूणच 15 सप्टेंबरपर्यंत स्थिती स्पष्ट होणार आहे वंचित बहुजन आघाडीची उमेदवाराबाबतची। मात्र तुर्तास तरी वंचित बहुजन आघाडीकडून ओबीसी कार्ड या ठिकाणी जिल्ह्यामध्ये खेळण्यात येणार असल्याचं या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे, कारण 4 पैकी 3 विधानसभा हे ओबीसी बहुल असल्याचं या ठिकाणी माहिती आयोजकांकडून देण्यात आली। त्यामुळे येणाऱ्या दिवसात वंचित बहुजन आघाडीचे 4ही उमेदवार परभणीचे आपल्याला ओबीसीचे दिसल्यास नवल वाटू नये। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसर, नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।